जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, मी जे हे वाचन करत आहे हे बाबासाहेबांचं गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कारण असे केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक ऐका. मी हे व्हिडिओ ऐकण्यासाठी बनवत आहे. मला तुम्ही बघितलं पाहिजे याच्यासाठी बनवत नाही. कारण बरेचसे लोक पुस्तक वाचत नाही पण निदान ऐकू तर शकतात, बरोबर? तर लक्षपूर्वक ऐका. भगवान बुद्ध त्यांच्या धम्म त्याच्यातील तिसरा खंडातील भाग चौथ्यातील दुसरा प्रकरण, याचे 2 व्हिडिओ बनलेले आहेत. आणखी 2 व्हिडिओ बनतील. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. तथागताचा 5वा तर्क ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधी होता. भगवंताचा प्रश्न होता की जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायीसुद्धा असेल व दयाळूसुद्धा असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे? ते पुढे म्हणाले, ज्याला सृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाने व हृदयदावक दृश्य दृष्टीत पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारित नाही? जर त्याची शक्ती असीम आहे की त्याला कोणी रोखणारा नाही तर त्याचे हात असे कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? तो कधीच एखाद्याचे कल्याण करतो. त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखात का बुडालेली आहे? तो सर्वांना सुखी का करत नाही? अफरातफरी, चोरी, ठगी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर मात का करते? सत्य आणि अन्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी आहे, असं लिहिलं आहे. जर सर्व प्राणीमात्रामध्ये कोणी असा सर्वशक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्राणीमात्रांना सुखी व दुःखी बनवतो, जो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवतो, तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि नेक नसावा अथवा तो आंधळा असावा, असं सरळ गौतम बुद्धाचं म्हणणं आहे. बघा किती महान तत्त्वज्ञान आणि विचार गौतम बुद्धांनी इथं मांडले आहेत. ठीक आहे. जय भीम.